पनवेल उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उरण तालुक्यातील जासई गावात शुक्रवार दिनांक 14 जून रोजी अध्यक्ष सागरभाई संसारे व पनवेल शिवसेना तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सागरभाई संसारे यांचे जंगी स्वागत करण्यात आले। जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी पनवेल येथील विश्रामगृहात पक्षाच्या बांधणी संदर्भात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली। जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर अध्यक्ष सागरभाई संसारे, शिवसेना पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। या जनसंपर्क कार्यालयाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पनवेलचे जिल्हा प्रमुख व भावी आमदार शिरीषदादा घरत, उरणचे माजी आमदार तसेच जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांनी शुभेच्छा दिल्या। या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष सागरभाई संसारे, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, अध्यक्ष महेश साळुंके, भारत दाताड, निलेश कांबळे, समाधान कांबळे, संदेश कांबळे, अशोक कदम, दिलीप नाईक, चंद्रकांत विलासकर, मयूर गायकवाड, असीम शेख, विजय म्हात्रे, मनोज कांबळे आदी मंडळी उपस्थित होती। जासई गावात सर्व परिवर्तनशील आणि पुरोगामी विचाराच्या सर्व महामाता महामानव यांना वंदन करून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भीमरत्न पॅंथर मनोजभाई संसारे यांच्या स्मृतीस वंदन करून आज खरं म्हणजे जासई या गावात आज आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची एक छावणी, एक शाखा या ठिकाणी उघडण्यात आली। त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं, विशेष करून जिल्हा अध्यक्ष आमचे नाईजी साळुंके साहेब असतील, आमचे कार्याध्यक्ष विजय धोत्रे साहेब असतील, सर्व भीमसैनिकांचा खऱ्या अर्थाने मी आभार मानतो। कारण का आभार पालकांच्या माध्यमातून मी आभार मानणार नाही, कारण ही चळवळ आहे आणि आज सर्व कार्यकर्ता एकवटलेला आहे। नुकतीच लोकसभेची निवडणूक संपली आहे आणि आता कुठेतरी आम्ही सर्व महाविकास आघाडीतील लोक थोडेसे मोकळे झालेले आहोत। पण खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांनी किंवा बाळासाहेबांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती हे जे स्वप्न रंगवलं होतं ते स्वप्न मला वाटतं येणाऱ्या काळात पूर्ण होत आहे। आणि शिवशक्ती भीमशक्ती ही खऱ्या अर्थाने देशभक्ती आहे। आज इथं शिवसैनिक आहेत, भीमसैनिक आहेत, निष्ठावंत शिवसैनिकांबरोबर निष्ठावंत भीमसैनिक आहेत एवढं लक्षात ठेवा। आणि येणारी विधानसभा ही महाविकास आघाडीची आहे। आपले इथे उमेदवार आता घोषित होणार आहेत, भोईर साहेब असतील, मनोहर शेठ भोईर आणि घरत साहेब पनवेलचे, हे आपले उमेदवार डिक्लेअर होणार आहेत। आम्ही चर्चा करणार आहोत, तर मी त्यांनाही शुभेच्छा देतो आणि मी स्थानिक आपल्या सर्व रायगड जिल्हा असो, पनवेल शहरातले असो, कॉम्रेड शहरातील सर्व भीमसैनिकांना आवाहन करेल की आता ही लढाई फार मोठी आहे। अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे, पण आता पूर्ण लढाई बाकी आहे। अभी तो झाकी आहे और विधानसभा बाकी आहे। जरा एकत्र मिळून काम करूया आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला, बाबासाहेबांच्या विचारातला आणि भाईंनी आपल्याला जो स्वाभिमान दिलाय तो स्वाभिमानी विचाराचा पक्ष उभा करूया। एवढंच बोलतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। सर्वप्रथम सर्व भीम बांधवांना जय भीम, जय महाराष्ट्र। आज या ऐतिहासिक गावात, जासई या गावात आज जे आपल्या शाखेचा उद्घाटन होत आहे, सागरभाई संसारे, या गावाला एक इतिहास आहे आणि इथंच खरी शेतकऱ्यांची रायगड जिल्ह्यातली लढाई सुरू झाली आणि इथे विजय झाला शेतकऱ्यांचा। त्याप्रमाणे आपल्या पक्षाची ज्योत या जिल्हाभर जोराने वाढत राहील आणि या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी माझ्यासारख्या एक सामान्य शिवसैनिकाला बोलवून तुम्ही जो मान दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचा सतशा ऋणी आहे। या समाजाबद्दल, या लोकांबद्दल, आमच्या शिवसेनेची, आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंची, आमचे जिल्हा प्रमुख शिरीषदादा साहेबांची, इथले आमचे स्थानिक जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर, भावी आमदार भावी आमदार आमचे, ते हे सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि या अशा शाखा गावोगावी होतील अशा शुभेच्छा देतो आणि सर्वांची माझा जय महाराष्ट्र। समस्त रायगड जिल्ह्याच्या वतीने
मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आमचे सहकारी, आमचे मित्र आणि या पनवेल तालुक्यातील सुपुत्र सन्माननीय ज्यांनी आता ज्या गेल्या निवडणुकीमध्ये चांगलं काम केलं, आपण सहकारी योगेश तांडे जे पनवेल शहर आणि पनवेल तालुका संपर्क प्रमुख आहे, ते देखील या कार्यक्रमाला आताच उपस्थित झालेले आहेत. तांडेबाई होते यांच्यासोबत मी त्यांचं देखील या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि समस्त दासाहेब वतीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याबरोबर आपल्या या रायगड जिल्ह्याचे जे कार्याध्यक्ष आहेत विजयजी धोत्रे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याबरोबर पनवेल तालुका पनवेल शहराचे कार्यकर्ते आमचे या ठिकाणी समाधान कांबळे, भारत दादा, या ठिकाणी चंद्रकांत पैलासकर, सत्यजी कांबळे, त्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व मुंबईचे पदाधिकारी ज्यांनी आज या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित आहे. मी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून रायगड जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमात संपन्न होत असताना थोड्याच वेळात या ठिकाणी आमचे पनवेल तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी पनवेल तालुक्याचे जे आमचे अध्यक्ष आहेत अमितजी वाघमारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपले मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. थोड्याच वेळात त्या ठिकाणी त्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होईल असं देखील या ठिकाणी मी जाहीर करतो. मी या ठिकाणी योगेश आणि सागरभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत असताना इथले जे तालुका अध्यक्ष आहेत मी त्यांना अशी विनंती करणार आहे की आपल्या संपर्क कार्यालयाचं जर उद्घाटन ज्या दिवशी होईल तर निश्चितपणे त्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतले जे गोरगरीब जे लोक आहेत, ज्या गोरगरीब लोकांसाठी तो संपर्क कार्यालयातून त्यांची कामं व्हावी, त्यांच्यावरती होणारे अन्याय अत्याचार असतील त्या आपण त्याच्या उल्लेखीशी आपण त्या ठिकाणी ठाम राहावं. जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी आपण न्याय देता आला तर आपल्या कार्यालयातून लोकांची कामं झाली पाहिजे. भविष्यामध्ये आपल्याला त्या कार्यालयाच्या दृष्टिकोनातून पुढे वाटचाल करायची आहे. मी एवढंच या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला नमूद करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय गौरव, जय भारत. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.